देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांची रोममधील भेट देशभरात सध्या सर्वाधिक चर्चेत आहे. ही भेट केवळ राजनैतिक चर्चेपुरती मर्यादित नव्हती, तर या भेटीत एक असा गोड क्षणही पाहायला मिळाला ज्याने सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय. नरेंद्र मोदी हे मेलोनी यांना भारतातील प्रसिद्ध चॉकलेट मेलोडी भेट देतानाचा हा तो क्षण होता. या क्षणाचा व्हिडिओ जॉर्जिया मेलोनी यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करताच तो वाऱ्यासारखा वेगाने व्हायरल झाला. आणि याच पार्श्वभूमीवर राजकीय क्षेत्रात संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. आणि याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने भांडूपमधील काका पेट्रोल पंप येथे मेलोडीचं वाटप करण्यात आलं. आणि त्याचप्रमाणे विविध आशयाचे फलक देखील पाहायला मिळाले. आज तुम्ही भांडूपमधील काका पेट्रोल पंपावर मेलोडीचं वाटप केलेलं आहे. यामागचं नेमकं महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचं उद्दिष्ट काय आहे? आज माननीय पंतप्रधानांनी काही दिवसांपूर्वीच आपल्याला सांगितलं की आपला देश खूप मोठ्या आर्थिक संकटात आहे आणि यापुढे जर हे असंच राहिलं तर आपण आजपर्यंत जे कमवलं ते सगळंच आपण गमवू शकतो, असं त्यांनी सिरियसनेस त्याचा आपल्याला त्याची जाणीव करून दिली. परंतु तो सिरियसनेस माननीय पंतप्रधानांना नसल्याचं समजतं, कारण ते आत्ताच विदेश दौऱ्यावर गेलेले असताना त्यांनी एका प्रतिष्ठित व्यक्तीला मेलोडीचं चॉकलेट देऊन अशीच एक रील बनवली एका तरुण मुलाप्रमाणे. परंतु देश एवढा इथे संकटात असताना बाहेर जाऊन रील बनवणं ही म्हणजे देशाची आपल्या थट्टा आहे. हा आपल्या देशातल्या सगळ्या लोकांचा अपमान आहे. आणि त्यामुळेच आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे इकडच्या लोकांना जे पेट्रोल भरायला आले, डिझेल भरायला, त्यांना मेलोडी चॉकलेट देऊन आम्ही फक्त एवढंच सांगितलं की यापुढे जो काही रोजगाराचा प्रश्न असेल किंवा तुमचा आर्थिक संकटाबद्दल प्रश्न असेल तर ते काही प्रश्न तुम्ही सरकारला विचारू नका. तुम्ही फक्त मेलोडी खा आणि शांत राहा. मेलोडी खाओ, खुद सब जान जाओ, हेच आमचं त्याच्या मागचं कारण आहे. मला सांगा, नेमकं पेट्रोल पंपच हे स्थळ का तुम्ही निवडलं? पेट्रोल पंप म्हणजे सगळं आर्थिकदृष्ट्या वाढणं हे पेट्रोल पंपावरच निर्भय आहे. कारण जे तेलाचे रेट वाढत आहेत त्याप्रमाणे जी महागाई, त्याच्यामुळेच महागाई वाढत चालली आहे. त्यामुळे आम्ही पेट्रोल पंप निवडला आहे. कारण जसं तेल वाढणार तसं तुमचे सगळे रेट वाढणार. आपण बघितलं की विविध आशयाचे फलक आहेत, बेरोजगारीचा आहे, पेट्रोलचा आहे, तर काय काय विषय नेमक्या फलकांवर पाहायला मिळत आहे? आपण असे त्याच्यामध्ये प्रश्न निर्माण केले जे सामान्य जनतेचेच आहेत की देश आता आर्थिक संकटाला तोंड कसं देणार. तर त्यामागे सरकारचे जे उद्दिष्ट आहे तेच आम्ही लिहिलंय की मेलोडी खाओ, खुद जान जाओ. त्याच्यानंतर आम्ही बेरोजगारीचा प्रश्न कसा निस्तारणार, त्याच्यावर मेलोडी खाओ, खुद जान जाओ. पेट्रोलची दरवाढ वाढणार, थांबणार, काय होणार, तर त्याच्यावर मेलोडी खाओ, खुद जान जाओ. असे अनेक प्रश्न जे लोकांच्या मनात, जनसामान्यांच्या मनात आहेत, पण सरकारची इच्छा आहे की त्यांनी विचारू नये. तर तेच प्रश्न आम्ही त्या माध्यमातून लोकांना समोर मांडले आणि त्यांनाही सांगितलं की तुम्ही हे प्रश्न विचारू नका, तुम्ही फक्त मेलोडी खा आणि शांत राहा. व्हिडिओ जर्नलिस्ट विशाल चव्हाणसह विद्या अमृतकार, शहर, मुंबई. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका.